सर्वेक्षणाचा खुलासा, ऑफिसमधील प्रेम संबंधात भारत दुसऱ्या क्रमांकावर. नमस्कार, मी कनिष्का आणि आपण पाहताय माय पीसीएमसी. कार्यालयीन शिस्त, प्रोफेशनल नियम आणि कामाची जबाबदारी, पण याच ऑफिसमध्ये प्रेम फुलत असेल तर? एका नव्या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणातून एक धक्कादायक पण रंजक माहिती समोर आली आहे. डेटिंग प्लॅटफॉर्म ॲशली मॅडिसन आणि YouGov यांनी केलेल्या सर्व्हेनुसार कार्यालयीन प्रेम संबंधांमध्ये भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो आहे. या अभ्यासात भारतासह 11 देशांचा समावेश आहे. एकूण 13,000हून अधिक लोकांचा या सर्वेक्षणात सहभाग होता. या सर्व्हेनुसार भारतामधील 10 पैकी 4 लोकांनी ऑफिसमधील सहकार्यासोबत प्रेम संबंध असल्याचे मान्य केले आहे. म्हणजेच 40% भारतीयांनी कधी ना कधी ऑफिस रोमॅन्स अनुभवला आहे. मेक्सिको पहिल्या क्रमांकावर असून भारत, अमेरिका, ब्रिटन आणि कॅनडा सारख्या देशांपेक्षा पुढे आहे, जिथे हा आकडा फक्त 30% आहे. या अभ्यासात एक महत्त्वाचा लैंगिक फरकही दिसून आला आहे. पुरुष महिलांपेक्षा जास्त प्रमाणात ऑफिस रोमॅन्समध्ये सहभागी असल्याचे दिसते. 51% पुरुषांनी तर फक्त 36% महिलांनी ऑफिसमधील नात्याबद्दल कबुली दिली आहे. महिलांना करिअरवर होणाऱ्या परिणामांची जास्त चिंता आहे, तर पुरुषांना वैयक्तिक आयुष्यातील गुंतागुंत अधिक सतावते. तरुण पिढी, विशेषतः 18 ते 24 वयोगटातील कर्मचारी या बाबतीत अधिक सावध असल्याचं समोर आले आहे. तज्ज्ञांच्या मते भारतामध्ये वाढणारी ही प्रवृत्ती ओपन रिलेशनशिप आणि नॉन ट्रेडिशनल नात्यांकडे बदलणाऱ्या मानसिकतेशी जोडली जात आहे. एका दुसऱ्या सर्वेक्षणानुसार 35% भारतीय आधीच ओपन रिलेशनशिपमध्ये आहेत, तर 41% लोकांनी अशी शक्यता नाकारलेली नाही. विशेष म्हणजे हा बदल फक्त मेट्रो सिटीज पुरता मर्यादित नाही. लहान शहरांमध्येही अशा नात्यांकडे वाढता कल दिसतो आहे. एकंदरीत भारतात ऑफिस हे आता केवळ कामाचं ठिकाण राहिलेलं नाही, तर अनेकांसाठी नात्यांची सुरुवात होण्याचंही ठिकाण बनत चाललं आहे.